IPS रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक झालेल्या आहेत। रजनीश शेठ यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे। फोन टॅपिंग प्रकरणामुळे वादामध्ये त्या सापडलेल्या होत्या। राज्याच्या पोलीस महासंचालकपदी 1988च्या बॅचच्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। माजी पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने आता त्यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे। रश्मी शुक्ला या फोन टॅपिंग प्रकरणामुळे वादात सापडलेल्या होत्या। तर IPS रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झालेली आहे। त्यांची रजनीश शेठ यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झालेली आहे। मागच्या वर्षी फोन टॅपिंग प्रकरणामुळे त्या वादात सापडलेल्या होत्या आणि त्यामुळे राज्याच्या पोलीस महासंचालकपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून रश्मी शुक्ला यांच्या नावाची चर्चा होती। रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे। रजनीश शेठ यांच्या जागी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झालेली आहे आणि फोन टॅपिंग प्रकरणामुळे त्या वादात सापडलेल्या होत्या। यावरून अनेक वादंग निर्माण झालेली होती। मविया ज्यावेळी सरकार होतं त्यावेळी रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले होते। सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये अनेकदा सभागृहामध्ये देखील रश्मी शुक्ला यांच्यावरून आक्रमक सत्ताधारी आणि विरोधक झालेले होते आणि IPS रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे। राज्याच्या पोलीस महासंचालकपदी 1988च्या बॅचच्या IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। मीनाक्षी म्हात्रे आमच्या प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। मीनाक्षी, IPS रश्मी शुक्ला राज्याच्या नव्या पोलीस महासंचालकपदी त्यांची नियुक्ती झाली आहे। नक्कीच आपण पाहत होतो की गेल्या अनेक महिन्यांमध्ये ही चर्चा सुरू होती आणि अखेर आता रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलीस DGP नियुक्ती करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की बॉम्बे हायकोर्टाने 2 महिन्या पहिलेच आपण पाहिलं होतं की रश्मी शुक्ला यांच्या विरोधात फोन टॅपिंग प्रकरणामध्ये जे काही गुन्हे आहेत किंवा त्यावर विषयी जी आहे ती चौकशी सुरू होती। पण मात्र आपण पाहिलं तर मुंबईमध्ये पहिलीच ही FIR जी आहे ती शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटातले जे नेते आहेत संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे नेते आहेत एकनाथ खडसे यांचा फोन टॅप प्रकरणामध्ये आरोप जे आहेत ते लावण्यात आले होते। एकूणच आपण पाहिलं तर आता ह्या सगळ्याच तपासानंतर अनेक मोठ्या बाबी ज्या आहेत त्या रश्मी शुक्ला यांच्या विरोधात बोलल्या जात होत्या। पण अखेर आता आपण पाहू शकतो की त्यांनी DGP हा पद जो आहे तो स्वीकारलेला आहे। त्यामुळे येणाऱ्या पुढच्या जबाबदाऱ्या कशा पद्धतीने त्या हाताळतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहील। अगदी धन्यवाद मीनाक्षी, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।